काय शंकर, काय चाललंय? मित्रा संदीप, फार दिवसातून ये. बस बस बस. मित्रा, कसं काय फिरलास रे आणि एवढ्या वर्षानंतर? पण मित्राची आठवण आली बा तुला? अरे तुलाच भेटायला आलो. लहानपणीचा मित्र कसा आहे, जाऊन भेटावंसं वाटलं. मी कसा असणार मित्रा? जसा आहे तसाच. कधी बिगारीवर, कधी द्राक्षाच्या बागेत, कधी पाठीवर. पण मित्रा, तू मात्र बदललास. हं, तुला नोकरी लागली, गाडी घेतलीस, बंगला झाला. दिवस बदलले रे तुझे. नको काळजी करू, तुझे पण दिवस बदलतील. तुझा मुलगा अमोल आहे ना? बरोबर बोलतोस तू. मी तर नाही शिकलो रे, पण आता आपल्या अपूर्ण अपेक्षा पोरांकडून पूर्ण करायच्या आहेत आपल्याला. पण अमोल काय करतो सध्या? तुला सांगतो, 2-3 पदव्या घेतल्या, 2-3 डिप्लोमे केले आणि आता ठिकठिकाणी इंटरव्ह्यू देतो. आणि मला माहीत आहे तो कोणत्या तरी इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच पास होणार आणि नक्कीच नोकऱ्या लागणार. मला खूप विश्वास आहे रे. अमोल माझा लागणारच. आत येऊ का सर? येस. प्लीज. थँक्यू. ओके, नाव काय आपलं? अमोल जाधव. बरं अमोल, काही कामाचा अनुभव? सर, अनुभव नाही आहे मला. याच्या आधी कुठं कंपनीत काम केलं? नाही, नो एक्सपिरियन्स सर. बरं. आमच्या वेबसाईटमध्ये आम्ही मेन्शन केलं होतं की आम्हाला कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणारा व्यक्ती पाहिजे आहे. सर, पण तुम्ही चान्सच नाही दिला तर अनुभव तरी कसा येईल? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही आमच्या कंपनीसाठी एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही. सर, पण ॲटलिस्ट 1 चान्स. सॉरी, आम्हाला आमच्या कंपनीचं रेप्युटेशन खराब करायचं नाही. ओके, यू मीन गो नाउ. थँक्यू सर. सर, बरं आहे ना? बरं आहे. का रे शंकर दाजी, तुम्ही पोऱ्याला नोकरी लागली का नाही? दाजी, माझा अमोल मोठमोठ्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू देतोय आणि तो नक्की साहेब बनवेल. पाहा. आणि आमचं नाही दिवस बदललं तर पाहा तुम्ही, दिवस बदलतीलच आमचं. अभी कोई वैकेंसी नहीं है. सॉरी. सर, पण ॲटलिस्ट 1 चान्स. सॉरी. 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 ओके, तुम्ही जाऊ शकता. बाबा, पोरा आलास? मी पाणी आणतो ना तुझ्यासाठी. बस बस. बाळा, काय झालं तुझ्या नोकरीचा? पगार काय ठरला भाऊ? कधी घेणार? थांब, पाणी पे, पाणी पे, पाणी पाणी पे, पाणी पे. मग नोकरीचा फिक्स झाला? बाबा, मला नोकरी नाही मिळाली. पोरा, अशी कशी नाही नोकरी मिळाली? एवढा शिकलास, एवढ्या डिग्र्या घेतल्यास, एवढी जागोजागी इंटरव्ह्यू दिलंस, अशी कशी नोकरी मिळाली नाही तुला? आता नाही मिळाली तर मी काय करू? जिथं गेलं तिथं बोलता की एक्सपिरियन्स नाही, वॅकन्सी नाही, फ्रेशर नको. तुम्ही सांगा कशी मिळणार नोकरी? अरे पण बाळा, तुला एवढं शिकवलं, तुझ्या शिक्षणासाठी एवढा खर्च केला, एवढ्या डिग्र्या घेतल्यास, मग नोकरीच नाही तर तुझ्या शिक्षणाचा फायदा तरी काय? बाबा, आता नोकरीसाठी शिक्षण पुरेसे राहिलेच नाही.
आता एकतर पैसा पाहिजे, नाहीतर मोठी ओळख पाहिजे, आणि यापैकी माझ्याजवळ काहीच नाही. किती नंबर आहे? एकच आहे बस. ए अमोल, इकडे ये जरा. काय रे योगेश? नोकरी नाही का भेटली? अरे घरी होता, मग एवढा शिकायला कशाला? नाहीतर काय, याचा बाप सगळ्या गावात सांगत फिरतो का माझा अमोल नोकरीला लागेल, मोठा साहेब होऊन येईल म्हणे. काय आता घरीच फिरतो. अमोल, अभ्यास बिभ्यास राहू दे आता. चाल, आपल्याला शेतात काम आहे. होय, ऐकलंस ना, काम आहे शेतात. अभ्यासाने पोट नाही भरणार आता. आता शेतीशिवाय पर्याय नाही. बाबा, शेतीच करायची होती तर एवढं शिकवलंच कशाला? पोरा, लय मोठी मोठी स्वप्न पाहिले तिने. मोठा होशील, नोकरी लागशील, आपली परिस्थिती बदलवशील. बाबा, मी प्रयत्न करतोय ना. तुम्हाला शेती नाही करायची. माझे मोठे स्वप्न आहेत. मला काहीतरी मोठं करायचं आहे. मोठं पोट भरलं पाहिजे पोरा. स्वप्नाने घर नाही चालत. त्याला घाम गाळावा लागतो, शेतात काम करावं लागतं, तर पोट भर. काय झालं, एवढ्या घाईघाईत का बोलवलंस? अमोल, तुला काहीतरी सांगायचं आहे. हा, बोल ना. आज मला बघायला पाहुणे आले होते. तू काय बोललीस? सांगितलं विचार करून सांगते म्हणून. मग तू काय विचार केलास? मला काहीच सुचत नाही, काय सांगू. आपल्याबद्दल मी घरी सांगितलंय. सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला, तो नोकरीला आहे का? तूच सांग, मी काय उत्तर देऊ? गीता, मी प्रयत्न करतोय ना. थोडा वेळ दे मला. अमोल, वेळच तर नाही माझ्याकडे. पण आपल्या प्रेमाचं काय होईल? मी तुझ्यावर प्रेम करते, पण भविष्याचं काय? फक्त प्रेमावरच घर नाही रे चालत. प्लीज थोडा वेळ दे मला. नाही देऊ शकत. विसरून जातो मला.
हॅलो. हॅलो, काय रे, कुठे आहेस? घरी आहे, बोल ना. अरे घरीच काय करतोय? काम नसेल तरी या, फिरायला जाऊ कुठेतरी. नाही, नको. तुझा? अरे असं काय करतो? तुझा मित्र एवढ्या दिवसांनी आलाय आणि तू भेटायला तयार नाही. चल जाऊ दे मग. बरं, थांब, आलो मी. हा, ये लवकर. काय चाललंय मग? काय सांगू, कायच ठीक नाही. काय रे, काय झालं? वेडा आहेस का तू? एवढ्याच्या कारणावरून कोणी आत्महत्या करतं? मग काय करू? एवढा शिकून काय उपयोग जर नोकरीच नाही. घरचे पण नीट बोलत नाही माझ्याशी. आणि गीता पण सोडून गेली मला. मग काय जगून करू मी? एवढ्या लवकर हार मानशील तर कसं होईल तुझं? अजून तर संपूर्ण आयुष्य काढायचं आहे. पण या समाजात कमावणाऱ्या पुरुषालाच किंमत असते. जर तो बेरोजगार असला तर त्याला घरची पण किंमत नाही देत. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण पैसे कमवून कुटुंबाला सांभाळणे हे आपल्यावरचं ओझं नाही, तर ती आपली जबाबदारी आहे, आणि ती तर आपल्याला पार पाडावीच लागेल ना. आणि तुला कोण बोललं की नोकरी करणंच गरजेचं आहे? अरे तुला जे आवडतं ते तू कर आणि त्यातून रोजगार उपलब्ध कर. आणि तसंही कॉलेजमध्ये आपण होतो तेव्हा तुला फिल्म मेकिंगमध्ये आवड होतीच ना. अरे मग ते कर ना. यूट्यूबला एक चॅनल बनव आणि त्याच्यावर व्हिडिओ टाक. आजकाल खूप लोक पैसे कमवतात त्याच्यावर. हा, असंच करतो. म्हणजे माझी आवड पण जपली जाईल आणि रोजगार पण उपलब्ध होईल. आणि जे पण करशील ते मन लावून आणि जिद्दीने कर, आणि कधी हार मानू नकोस. बाबा, काय पोरा? बाबा, काम ठेव थोडा वेळ इकडे. बाबा, हे घे, माझी पहिली कमाई. पोरा, आज आईबापाचं नाव काढलास रे. एवढा शिकलास, दारोदार नोकरीची भीक मागितलीस, पण तुला कुठेही थारा मिळाला नाही. पण पोरा हारलास नाही रे, हारलास नाही तू. पोरा, आमच्या आई वडिलांची एक वेगळी अपेक्षा राहते रे. पोराने शिकावं, नोकरीला लागावं, आम्हाला चांगले दिवस दाखवावे. आम्ही नेहमी नोकरीचीच अपेक्षा करतो. पण पोरा, खरंच वेगळ्या मार्गाने गेलास आणि दाखवून दिलंस का फक्त नोकरीच पाहिजे असं नाही. काय असे अनेक मार्ग आहेत का ते आपण आजमावून पाहायचे आणि आपलं पोट भरायचं. आज तू तुझ्या क्षेत्रात खूप मोठा झालास आणि अजूनही मोठा हो.
पोरा खूप मोठा हो. बेरोजगारी म्हणजे शेवट नाही, तर ती सुरुवात असते. नोकरी नाही मिळाली म्हणून निराश होऊ नका. पुन्हा नव्यानं सुरुवात करा. स्वतःचा व्यवसाय चालू करा. अडचणी येतील, पण हार मानू नका आणि पूर्ण जिद्दीने प्रयत्न करत राहा. नशिबाच्या भरोशावर राहू नका. आपलं नशीब स्वतः घडवा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल.